अहिल्यानगर जिल्ह्यात अग्रणी सहकारी सोसायटी तसेच शेतकऱ्यांची कामधेनू म्हणून नावलौकिक असलेली शिर्डी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी शिर्डीतील स्थानिक शेतकरी बांधवांना वंचित ठेवून आजूबाजूच्या गावातील सभासद नसलेल्या शेतकऱ्यांना युरिया देत असल्याचा प्रकार माजी नगरसेवक पप्पू गायके यांनी उघड केला असून सचिव संदीप बडे यांच्याकडे तक्रार केली आहे। मात्र त्यावर समाधानकारक उत्तर न देता सचिवांनी उडवाउडीची उत्तरं देत असभ्य भाषेत बोलल्याचा आरोप पप्पू गायके यांनी केला असून याबाबत लागलीच गायके यांनी सोसायटीचे चेअरमन संचालक मंडळाला बोलवून घेत त्यांच्यापुढे आपली नाराजी व्यक्त केली। सोसायटीच्या सभागृहात संचालक मंडळ आणि अधिकाऱ्यांनी पप्पू गायके यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र संतप्त झालेल्या गायकेंनी मला तर युरिया गोणी नको, मात्र स्थानिक माजी नगरसेवक असलेल्या शेतकरी पुत्रांसोबत जर अधिकारी अशा पद्धतीने वर्तन करत असतील तर सामान्य शेतकऱ्यांशी कसं बोलत असतील असा उद्विग्न सवाल करत मागे एका ज्येष्ठ ग्रामस्थाने म्हटल्याप्रमाणे शिर्डीमध्ये खरोखर अधिकारशाही माजली असल्याचा आरोप केला। तसेच याबाबत नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्याकडे तक्रार करणार असल्याचं म्हटलं। आज शिर्डी विकास सोसायटी येथे सकाळी मला काही शेतकरी सभासद नसलेले शेतकऱ्यांचा फोन आला की युरिया गोण्या मिळत नाही। ठीक आहे म्हटलं, मग बडे साहेबांकडे चर्चा करू, आपण जाऊ तिथं। बडे साहेबांकडे आले असता आज त्यांना सांगितलं बाबा का तुम्ही आज युरियाच्या गोण्या का देईना, तर त्यांनी सांगितलं का जो सोसायटीचा सभासद कार्ड आहे त्यालाच युरिया गोण्या देण्यात येईल। ठीक आहे, मग ही विचारणा करून मी माझं प्रांत कार्यालय इथे काम करण्यासाठी गेलो आणि तिकडून खाली उतरल्यानंतर बघितलं तर इथं सोसायटीमध्ये टू व्हीलर बाहेरच्या गावचे असलेले काही माणसं, त्यांचं नाव घेत नाही मी, बाहेरच्या गावचे असलेल्या रुई शिवारातील काही पिंपळवाडी, काही नांदुर्की या भागातील काही शेतकरी गोण्या घेऊन जात आणि आढळले आम्हाला। तर मी त्यांना प्रतिप्रश्न करण्यासाठी ऑफिसमध्ये गेलो तर म्हणलं साहेब तुम्ही 5 मिनिटापूर्वी बोलले का सभासद असलेल्या लोकांना युरिया देण्यात येईल, मग हे 2-2, 4-4 गोण्या कशा दिल्या तुम्ही? त्यांना विचारलं तर ते म्हणेन ते मला विचारू नका, त्या समोरच्या माणसाला विचारा। तुम्हाला विचारू नको म्हणजे तुम्ही संस्थेचे सचिव आहात, आम्ही प्रश्न तुमच्याकडेच मांडणार ना? नाही म्हणे त्यांना विचारा, मला काही माहीत नाही म्हणे। म्हणले असं कोणता प्रश्न आहे? असं करता करता या सचिवांनी आमच्याशी वाद घातला, नको ते शब्द वापरले वेगवेगळे। तुम्ही कोण सांगणारे आम्हाला, तुम्ही कोण आहे काय? आता आम्ही या गावातले शिर्डीतले स्थानिक ग्रामस्थ आहोत, हे स्थानिक ग्रामस्थांना उमजून द्या ना। हे अधिकारी जर का 15 वर्षापासून एकाच खुर्चीवर बसलेले, नेमकी यांचा संचालक मंडळ चेअरमन व्हाईस चेअरमन यांचं नेमकी एवढं काय चांगलं काम करू राहिलं की 15 वर्षापासून एकाच ठिकाणी, आणि साधे युरियाची गोणी सुद्धा देत नाही शेतकऱ्यांना, याचा अर्थ काय? तर आज आपण याविषयी चेअरमन असतील आपल्या शेळके मॅडम किंवा व्हाईस चेअरमन प्रमोद काका असन, त्याच्यानंतर संचालक नितीन भाऊ असतील, विकास भाऊ असतील, गायकवाड साहेब असतील, आपले बाळूमामा जाधव जगताप असतील, यांना बोलून घेऊन त्या तक्रारी आम्ही दिलेल्या आहेत। तर ह्या गावामध्ये असं दिसतंय काही प्रमाणामध्ये, मागं एका ज्येष्ठ नागरिकांनी एका बाईटमध्ये बाईट दिली का या गावामध्ये अधिकारीशाही जास्त माजली, आणि ती आज दिसून आला आम्हाला तर खरंच अधिकारीशाही नाही, इथं जास्त हुकूमत चालू आहे त्यांची, जास्त त्यांची चर्चा आहे, तेच हाकी द्या सगळं। इथं संचालक लोकांना ते आता मी बघितलं मीटिंगमध्ये, संचालक लोकांना सुद्धा ते बोलून देत नव्हते। याचा अर्थ काय? सामान्य शेतकऱ्यांनी जायचं पुढं, ही आमची तक्रार आहे। आम्ही या तक्रारीबाबत या सचिव जे बडे आहे यांची तक्रार आम्ही माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्याकडे करणार आहोत, व या अधिकाऱ्यांना, अशा अधिकाऱ्यांना इथं ठेवू नये अशी आम्ही विनंती करणार आहोत। याबाबत सोसायटीचे संचालक प्रमोद गोंदकर यांना विचारणा केली असता त्यांनी हा सर्व प्रकार गैरसमजुतीतून झाला असून सोसायटीचे सचिव नियमानुसार आणि युरियाचे वाटप करत असून सोसायटीत नियमबाह्य कोणतेही वाटप करण्यात येत नाही। पप्पू गायके हे सभासद नसल्यानं त्यांना नियमानुसार थेट युरिया गोणी देता येत नाही, मात्र शिर्डीतील शेतकरी बांधवांची कुठलीही अडवणूक होऊ नये अशी आमची सर्व संचालक मंडळाची भूमिका आहे। तरी सचिवांकडून कामाच्या व्यापात अनावधानानं काही शब्द निघाले असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो। या पुढील काळात असा काही प्रकार होणार नाही याची आम्ही संचालक मंडळ आणि सचिव काळजी घेऊ, असा खुलासा गोंदकर यांनी केला। शिर्डी विकास सोसायटीमध्ये आमचे सहकारी अशोक पाटील गायके
यांचं आमच्या शिर्डीच्या सोसायटीचे सचिव जे आहेत त्यांच्याशी काहीतरी युरियाच्या गुन्ह्यावर शाब्दिक वादविवाद झाले. तर त्याने आम्हाला अशोक प्रभू यांनी आम्हाला फोन करून बोलून घेतलं. आम्हाला अनेकांना संचालकांना आम्ही या ठिकाणी आलो. त्यांचे थोडेसे वाद झाले, ते शाब्दिक थोडी चकमक झाली होती. चकमक जे शाब्दिकचे वाद झाले ते गैरसमजातून झाले. कारण एक तर युरिया आपल्याकडं बफर स्टॉक शासनाने ठेवली होती. ती युरिया तर आपल्या लोक ओपन होत नव्हती. आम्ही सर्व संचालकांनी माननीय नामदार साहेब, सुजय दादा यांना सगळ्यांना सांगून प्रयत्न करून आमच्याकडे असं बफर स्टॉक आम्ही तो चालू करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. त्यानंतर जिल्हा कृषी अधिकारी, तालुका कृषी यांनी आम्हाला पत्र देऊन मागच्या गुरु नामदार साहेब झाली होती. आम्ही त्यांच्या कानावर विषय घातला, युरिया आपल्याला आहे पण आपल्याला विकता येत नाही. मग आम्हाला त्यांनी 650 गोण्याचं युरियाचं आम्हाला दिली बफर स्टॉक शासनाकडून. आमच्याकडे शिर्डी सोसायटी जवळ 1300 सभासद आहेत आज आणि 650 गोण्या कशा द्यायच्या. आमची मिटिंग झाली संचालक मंडळाची. 650 गोण्या 13 सभासद आपण द्यायच्या कशा. मग आम्ही असं ठरवलं, सर्व संचालक मंडळाने असा निर्णय घेतला की फक्त प्रत्येक सभासदाला 1 गोणी, त्याचं आधार कार्ड बघून त्याला समज 1 गोणी असं आमचं द्यायचं ठरलं. त्याचं OTP घ्यायचा किंवा तम घेऊन आपण त्यांना गोणी देत असं ठरलं. त्याप्रमाणे गोणी वाटप चालू होतं आणि सर्व सभासद एकच गोणी देत असल्यामुळं आमच्याकडे गोण्या 4 दिवस झाले आमच्याकडे गोण्या वाटप चालू होतं. म्हणून दरम्यानच्या काळात काय झालं, आता गावातील काही प्रतिष्ठित शेतकरी असतात, प्रतिष्ठित लोक असतात, त्यांचे ते जर सभासद नसले तरी त्यांना पण सहकार्य करण्याची भूमिका सोसायटीची आहे, ती राहील. फक्त काय झालं की वादविवाद एकदा काय होतं, वादविवाद झाल्यानंतर आता सचिव ते अधिकारी असतात. सचिवाला वाटलं वादाताला हे सभासद नाहीये, आपण त्यांना त्यांना गुन्हे देता येत नाही. परंतु आम्ही सचिवाला सांगितलं होतं मागं की बाबा एखादा सभासद त्याला जर गुन्हे नको असेल, त्याचा एखादा पाहुणा नातेवाईक कोणी जास्त बाहेर गावाचा जरी असला तर तुम्ही त्याला त्या गुन्हे त्याच्या सभासद नाव बिल करा, त्याला कोणी गुन्हे देऊ शकता. कारण समजा मी सभासद आहे समजा आणि मला गुन्हे नको आहे, मला गुन्हे नको, माझ्या संमतीने माझा आधार कार्ड माझं OTP घेऊन दुसऱ्याला मी गुन्हे देऊ शकतो. तशा पद्धतीने गुन्हे दिल्या. परंतु तोच गैरसमज अशोक गायकांचा झाला. परंतु गैरसमज झाला तो ठीक आहे, आपण मान्य. परंतु अशोक गायक यांना गुन्हे देण्यासाठी सचिवांनी आम्हाला फोन करून गावातला माणूस, स्थानिक माणूस आहे, एखादी गुन्हे द्यायला हरकत नव्हती असं आमचं मत आहे. तो गैरसमज झाला. त्या गैरसमज आम्ही सर्व संचालक बसलो, अशोक गायक यांचा गैरसमज काढला. आम्ही त्यांना विनंती पण केली, तुम्हाला काय जे गुन्हे लागतील गावात प्रतिष्ठित असल्यामुळं गुन्हे घेऊन जा. तर ते आता म्हणे आता मला गुन्हे नको, वादविवाद झाला, मला गुन्हे नको. गैरसमजाचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि तो प्रश्न आता सुटलेला आहे. यापुढील काळात मग असं की आज जे सचिवाकडनं किंवा आमच्याकडे सोसायटीकडनं जे काय समजा गैरसमज किंवा काही शब्द बोलले गेले असतील तेव्हा मी सचिवाच्या वतीने मी त्यांची माफी मागतो की असं परत होणार नाही आणि तुम्हाला शब्द देतो की असं परत स्वतः असं वादविवाद होणार नाही. SN मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी.